नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला आपण नाटक साहित्य प्रकारामध्ये परिचय बघितला सुरुवातीला आणि परिचयानंतर नाट्यसंहितेचं स्वरूप आपण बघितलं. ठीक आहे ना. नाट्यसंहिता आठवते तुम्हाला? नाट्यसंहितेमध्ये 4 घटक आपण बघितले. पहिलं घटक होतं त्या ठिकाणी कथाबीज. पहिलं घटक आठवते ना तुम्हाला? पहिलं घटक होतं त्याच्यातलं इथेच लिहितोय मी कथाबीज. त्यानंतर दुसरं घटक होतं त्याच्यातला विषय. नाटकाचा विषय हा सुद्धा महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर तिसरा घटक होता त्याच्यातील संघर्ष. त्यामध्ये पात्रांतील परस्पर विरोधी असा संघर्ष दाखवला जातो. आणि चौथा जो होता तो होता महत्त्वाचा संवाद. तर या 4 घटकांतून एक प्रकारे नाट्यसंहिता ही तयार होत असते. ठीक. आता यामध्ये पुढे आपण नाटकाचा इतिहाससुद्धा बघितला की ज्याच्यामध्ये आपण बघितलं की नाटकाची नेमकी सुरुवात कशा प्रकारे झाली. इथं दिलेलं आहे तुम्हाला. तर या ठिकाणी आपण बघितलं होतं की विष्णुदास भावे यांनी लिहिलेले सीता स्वयंवर हे मराठी नाटकातील कालमानदृष्ट्या पहिलं नाटक होतं. त्यानंतर हे नाटक जे आलं मुळामध्ये रंगभूमीवरती ते 1843 साली. त्यानंतर 1855 साली महात्मा फुले यांनी लिहिलेले एक नाटक होतं ते होतं तृतीय रत्न. तृतीय रत्न ही लिखित स्वरूपातील पहिली नाट्यसंहिता समजली जाते. त्या सुरुवातीला सुद्धा नाटकाचे काही तुटक रूपामध्ये अस्तित्व होतं. त्यामध्ये आपण बघितलं की ललित आहे, गोंधळ किंवा कीर्तन आहे, पवाडे आहे, दशावतार, तमाशे अशा विविध कला या महाराष्ट्रामध्ये नांदत होत्या. आणि त्यातूनच नाटक या साहित्य प्रकाराचा उदय होऊ शकला. आता आज आपण बघणार आहोत संगीत नाटक. आज आपण बघणार आहोत संगीत नाटक. अण्णासाहेब किर्लोस्कर. सुरुवात करूया आपण. अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतल व संगीत सौभद्र या नाटकांद्वारे संगीत नाटक कलात्मक पातळीपर्यंत पोहोचले. या ठिकाणी अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं कार्य महत्त्वाचं मानलं जातं. आणि अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं संगीत शाकुंतल हे एक नाटक आणि दुसरं म्हणजे संगीत सौभद्र हे दोन्ही नाटकं संगीत नाटकातील अतिशय उच्च दर्जाच्या अशा ख्यातीप्राप्त नाटिका समजल्या जातात. आता यामुळं संगीत नाटक जो प्रकार आहे तो संगीत नाटक हा प्रकार कलात्मक पातळीपर्यंत पोहोचला. काय होतं असं या नाटकांमध्ये? काय वैशिष्ट्य होतं तिथं? इथं होतं भाषा सौष्ठव. इथं काय होतं? भाषा सौष्ठव म्हणजे भाषेचं सौंदर्य या ठिकाणी वसलेलं होतं या संगीत नाटकांमध्ये. सोबतच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं होती पात्र हाताळणी. पात्रांची जी हाताळणी होते तर ती पात्रांची हाताळणी अतिशय सुरेख रीतीनं इथं केलेली होती. त्यानंतर नाट्यमयता. आपण नाट्य म्हणजे काय आणि नाटक म्हणजे काय ते बघितलं होतं. तर कल्पनेपलीकडील असा बदल जो असतो तो आकस्मिकरित्या घडतो आणि तेव्हा नाट्य निर्माण होतो. आता हा बदल जो असतो तो असा काही आश्चर्यकारक असतो, खळबळजनक असतो की त्यामुळे जे प्रेक्षक असतात त्यांना अनपेक्षित धक्का बसतो आणि म्हणून त्याला नाट्य असं म्हटलं जातं. आता हे या संगीत नाटकांच्या मध्ये वैशिष्ट्यच होतं ते म्हणजे नाट्यमयता. त्यामध्ये असलेली नाट्यमयता आणि सोबत त्यामध्ये असलेलं नाट्यतंत्र. तर त्यामधील नाट्यमयता आणि नाट्यतंत्र या दोन बाबी म्हणजे जे नाट्य तयार केलं जातं त्या ठिकाणी जे काही कल्पनेकडे बदल दाखविले जातात किंवा असा जो काही आश्चर्यकारक आणि खळबळजनक असा वाटणारा कुठला तरी धक्का जो दिला जातो तो निर्माण करण्याचं सामर्थ्य तर ते नाट्यतंत्र.
पुन्हा सहज सोपे स्वाभाविक संवाद, या सगळ्या बाबतीत या नाटकाने एक मापदंड तयार केला. मापदंड म्हणजेच काय की एक आपण ज्याला म्हणूया की एक त्यांनी एक साचा तयार केला, एक त्यांनी एक युनिट त्यांनी जसं तयार केलं की ज्याच्यामुळं या बाबी आवश्यक ठरल्या संगीत नाटकांमध्ये. आणि त्यातही सर्वात अधिक महत्त्वाचा होता तो म्हणजे त्यातील संगीताचा वापर. तर संगीत नाटकाची वैशिष्ट्ये सांगत असताना या बाबी महत्त्वाच्या ठरतात. त्यामध्ये भाषा सौष्ठव असतं, पात्रांची वैशिष्ट्यपूर्ण रीतीने हाताळणी केलेली असते, त्यामध्ये नाट्यमयता असते, नाट्यतंत्र असतं त्या ठिकाणी, सोबतच स्वाभाविक अशी संवाद असतात आणि संगीताचा वापर असतो त्या ठिकाणी. तर हे संगीत नाटकाचं वैशिष्ट्य ठरतं. आता संगीत नाटकाचं स्वरूप वैशिष्ट्य आपण आता या ठिकाणी जाणून घेऊया, बघूया. या ठिकाणी ते सांगतायत की मनोरंजनातून सामाजिक प्रश्नांवर बोट ठेवले जाते. संगीत नाटकाचं स्वरूप काय असतं की या ठिकाणी मनोरंजन करणे, परंतु हे मनोरंजनातूनच सामाजिक शिक्षणसुद्धा साधलं जातं. सामाजिक एक डोळसपणा, सुज्ञपणा आणण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि यामुळं या मनोरंजनातून सामाजिक प्रश्नांवरती इथं बोट ठेवलं जातं. म्हणजे सामाजिक प्रश्नांना एक प्रकारे समाजापुढे आणण्याचं कार्य ही नाटक करीत असतात, संगीत नाटकं करीत असतात. त्यानंतर दुसरा आहे या ठिकाणी रसिक प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून संगीत नाटकाची रचना केलेली असते. संगीत नाटकाची रचना जी असते ती रसिक प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून, म्हणजे रसिक वर्ग कशा प्रकारचा आहे त्याप्रमाणे तिथे संगीत नाटकाची रचना केलेली असते. जसा वर्ग असेल त्या तऱ्हेचं संगीत त्या ठिकाणी मांडलं जातं, त्या तऱ्हेची भाषा, त्या तऱ्हेचं एकूणच कल्पना किंवा संगीतातील ज्या काही विविध बारकावे आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांची रचना केली असते. सोबत या संगीत नाटकांचं पुढलं वैशिष्ट्य म्हणजे संवाद तुलनेनं कमी असतात. यामधले जे संवाद असतात ती तुलनेनं, म्हणजे कशा तुलनेनं, सामान्य नाटकांच्या, जी इतर नाटकं असतात त्या सामान्य नाटकांच्या तुलनेनं संवाद इथे कमी असतात, कारण की संगीत भरपूर असतं. सोबतच चौथा घटक सांगितलेला आहे अभिनय आणि संगीत. तर या संगीत नाटकांतील वैशिष्ट्यपूर्ण असतं ते म्हणजे त्यातील अभिनय आणि संगीत. आणि यातून काय केलं जातं तर रसिकांना खिळवून ठेवण्याची क्षमता यामध्ये असते. रसिकांना खिळवून ठेवणं, जागचं हलू द्यायचं नाही. त्या ठिकाणी अगदी त्यांचं मन गुंतून जाईल किंवा त्यांना अगदी पसंतीस पडेल आणि त्यामुळे पूर्ण बघायचंच या ठिकाणी उद्देशानं तो रसिक तो त्या ठिकाणी असतो. आणि म्हणून अशा तऱ्हेने रसिकांना खिळवून ठेवण्याची क्षमता या अभिनय आणि संगीतामध्ये असते आणि हे संगीत नाटकाचं वैशिष्ट्य सांगितलं जातं. पाचवं वैशिष्ट्य म्हणजे संगीत नाटकात शास्त्रीय संगीताचा भारदस्तपणा असतो. शास्त्रीय संगीताचा भारदस्तपणा, जे काही भारतीय शास्त्रीय संगीत आहे, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आहे किंवा खूप सारे घराणासुद्धा आहेत या ठिकाणी. तर या घराणा किंवा पुन्हा अशा तऱ्हेचं जे काही संगीतातील जो काही शास्त्रीय बारकावे आहेत त्यांचा भारदस्तपणा या ठिकाणी या गाण्यांमध्ये असतो, की ज्यामुळं या गाण्यांना जी प्रेक्षक वर्ग असतात ती अगदी आवडीनं त्यांना ऐकतात सुद्धा. सोबत या ठिकाणी पुढं म्हटलेलं आहे की वैविध्यपूर्ण गाणी हे संगीत नाटकाचं वैशिष्ट्य असतं. यामध्ये विविध प्रकारची गाणी असतात. त्यामध्ये शोक व्यक्त करणारी गाणी, आनंद साजरा करणारी गाणी, सोबतच अशा विविध ज्या काही भावना आहेत यांनी भारलेलं हे संगीत असतं. त्यामुळे रस तर वेगवेगळे आहेतच, सोबत संगीताचं सुद्धा वेगवेगळे प्रकार
या ठिकाणी अगदी खुबीनं हाताळलेली असतात आणि संगीत नाटकाचं वैशिष्ट्य आहे की त्यामधील वैविध्यपूर्ण म्हणजे विविधतेने भारलेली अशी ही गाणी या संगीत नाटकामध्ये आपल्याला ऐकायला मिळतात. पुढं 7वा एक मुद्दा येतोय, पदे. ही आशयाला धरून व कथानकाला गती देणारी असतात. यामध्ये जी पदे असतात म्हणजे जे एक गीत असतं त्या ठिकाणी संगीत नाटकामधील जे गीत त्या ठिकाणी असतं दिलेलं, तर त्याला संगीत रचना करून त्याला संगीतबद्ध केलेलं असते. परंतु ही जी पदे असतात ना, ती पदे आशयाला घेऊन असतात. ज्या तऱ्हेचं नाटकाचा आशय आहे, तर त्या नाटकाच्या आशयाला घेऊन, जसं मानापमान हे आपण एक नाटकाचं नाव आपण त्या ठिकाणी बघितलं, तर त्या ठिकाणी अशा तऱ्हेनं ती आशयाला घेऊन ती असतात आणि सोबत कथानकसुद्धा या संगीतमय रचनेतून, संगीतमय अशा काव्यातून ती पुढं जातं. म्हणजे आशयसुद्धा एक प्रकारे समृद्ध होतो आणि सोबत कथानकालासुद्धा गती देण्याचं काम ही नाटकं करीत असतात. पुढं ते म्हणतात, लोकगायकी व ख्याल गायकी. लोकगायकी म्हणजे लोकसंगीत. या ठिकाणी लोकगायकी जी आहे, प्रचलित स्वरूपाचं जे संगीत आहे आणि सोबत ख्याल गायकी यांचा उत्तम संयोग साधणारे संगीत हे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असते. या दोघांचाही म्हणजे लोकगायकी म्हणजे जे काही आपण ज्याला एक सामान्य स्वरूपाचं देशी प्रकारातील किंवा पुन्हा लोकपरंपरागत रीतीनं कालाओघात आलेलं जे संगीत जे आहे त्याला आपण लोकसंगीत असं म्हणूया. तर अशा प्रकारची लोकगायकी आणि ख्याल गायकी. आता ख्याल गायकी म्हणजे काय, यासाठी मी तुम्हाला पुन्हा एक बाब तुम्हाला दाखवतो. इथं बघा, या ठिकाणी इथं दिलेली आहे ख्याल. तर इथं सांगितलेलं आहे की उत्तर हिंदुस्थानी अभिजात संगीतातील एक लोकप्रिय आणि विकसित स्वरूपाचा गायन प्रकार. तर उत्तर हिंदुस्थानी अभिजात संगीत जे आहे त्या अभिजात संगीतातील, त्या संगीत परंपरेतील विकसित पावलेला हा एक गायन प्रकार म्हणजे ख्याल. ख्याल याचा मूळ अर्थ कल्पना आहे. ख्याल याचा मूळ अर्थ कल्पना आहे आणि ख्याल हा ध्रुपदापासून विकसित झालेला गायन प्रकार आहे. ख्याल जो गायन प्रकार विकसित झालेला आहे तो ध्रुपद पासून विकसित झालेला आहे. हे अस्थायी, स्थायी अंतरा या ध्रुपदाशी साधारण असलेल्या त्याच्या घटकांनी जसे कळून येते तसेच त्याच्या स्वरालंकारावरूनही आणि बंदिशींच्या अवयवावरून दिसून येते. ध्रुपदाची बांधणी अत्यंत निगडीत, म्हणजे ध्रुपदाचं ते इथे वैशिष्ट्य सांगतात की अत्यंत म्हणजे त्याची बांधणी अत्यंत दृढ असतं, म्हणजे ताठर स्वरूपाचे असते. त्यामध्ये स्वरयंत्राचे स्वतंत्ररित्या आविष्कार करण्याला अवसर कमी असतो. ध्रुपदामध्ये आविष्कार म्हणजे सृजनशीलता आपण म्हणतो, त्यामध्ये काय असे वेगळं त्याला विकसित करता येत नाही. तेव्हा ध्रुपदाच्या या जखडबंदपणाची प्रतिक्रिया म्हणून ख्याल या गायन प्रकाराने मूळ धरले असावे. म्हणजे एक प्रकारचं बांधलेलं एक नेमक्या प्रकारातील असलेलं हे ध्रुपद गायन प्रकार, परंतु तो नेमकी बांधणी जी आहे किंवा साचेबद्धपणा जो आहे तो कदाचित मान्य नसावा आणि त्याच्यातून याच ध्रुपदातून पुढे ख्याल या प्रकाराचा विस्तार होत गेला. म्हणून इथं शेवटी सांगितलेलं आहे की कालांतराने त्याच्या आशयाचा अल्पविस्तार होऊन त्यात थोडे बहुत लौकिक विषयही समाविष्ट होऊ लागले. परंतु एवढ्याने कलावंतांचे पूर्ण समाधान झाले नाही. ध्रुपद हे पुरुषी गाणे, त्याच्या साथीला असलेला मृदंगही मोठ्या घनगंभीर आवाजाचा, खुल्या जोरदार बाजाचा आणि पुरुषी वळणाचा. ध्रुपद गायनात जी तालक्रीडा चालते ती प्रसंगी कितीही बुद्धी कौशल्याची असली तरी अतिशय आवेशयुक्त व पुरुषीच असते. ध्रुपदाच्या विकासाच्या दीर्घ इतिहासात स्त्रियांची नावे येत नाहीत. या संदर्भात एक लक्षणीय बाब आहे ही उलट पक्षी
ख्यालाचा आशय ध्रुपदाप्रमाणे केवळ बुद्धिप्रधान नसून कल्पनाप्रधानही असतो. रागाचे सर्व सम्मत नियम वगळले तर ख्यालाचे इतर नियम त्यात ध्रुपदा इतके जखडबंद नाहीत. हे महत्त्वाचं आहे विद्यार्थ्यांनो. इथं काय सांगायचं आहे की रागाचे जे काही नियम आहेत ते नियम समजा वगळले तर ख्यालाचे इतर नियम हे ध्रुपदा इतके जखडबंद नाहीत. ख्यालात शब्दानुसार वा शब्दा वाचूनही स्वरविस्ताराला मुक्त वाव असतो. त्यात मुरकी, हरकती, कंप, गमके, गिरकडी इत्यादी छोट्या शोभादायक स्वरालंकारांना चांगला अवसर असतो. या विविधतेमुळे ख्याल हा स्वाभाविकच अधिक रंजक ठरतो. तर आता हे तुमच्या लक्षात आलं असेल विद्यार्थ्यांनो. तर या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे की संगीत नाटकामध्ये अशा प्रकारे लोकगायकी व ख्याल गायकी यांचा उत्तम संयोग या ठिकाणी साधला जातो. पुढं नंतरचा भाग आपण बघूया. गायकाला साथ संगत करणाऱ्या कलावंतांचाही यात मोठा वाटा असतो. यामध्ये जी गायक मंडळी जी असतात तर त्या गायक मंडळींची सुद्धा या ठिकाणी साथ आवश्यक असते. या ठिकाणी गायक मंडळींची सुद्धा साथ ही आवश्यक असते आणि म्हणून इथं संगीताचं यश आहे किंवा संगीत नाटकाचं यश जे आहे ते कलावंतांच्यावरती बऱ्याच अंशी अवलंबून असतं. गायकाला साथ संगत करणाऱ्या कलावंतांचाही यात फार मोठा वाटा असतो. आणि 10वा आहे की आजच्या मराठी नाटकांच्या इतिहासातील एक वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणून संगीत नाटक राष्ट्रीय पातळीवर ओळखले जाते. राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा मराठी नाटकांच्या इतिहासामध्ये संगीत नाटक याने आपला स्वतंत्र असा अमीट ठसा या ठिकाणी निर्माण केलेला आहे. पुढं या ठिकाणी ते सांगतात की 1991 सालच्या सुमारास कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी लिहिलेले संगीत मानापमान हे नाटक खूप लोकप्रिय ठरले. 1911च्या सुमारास कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर अत्यंत गाजलेले हे नाटककार आहेत ते. आणि त्यांनी लिहिलेलं एक संगीत मानापमान हे नाटक सुद्धा खूप प्रसिद्ध पावलं. ते खूप लोकप्रिय ठरलं आणि त्यामध्ये जी भूमिका वठीत होते ते बालगंधर्व. आणि त्या बालगंधर्वांनी विनंती केली आणि त्यावरून गोविंदराव टेंबे जे होते ते गोविंदराव टेंबेंनी संगीत मानापमान या नाटकाला संगीत दिलं, स्वतःचं संगीत दिलं आणि ते प्रचंड लोकप्रिय झालं. यातून संगीत नाटकात संगीत दिग्दर्शक ही कल्पना उदयास आली. संगीताचं दिग्दर्शन केलं जाऊ शकतं, संगीत दिग्दर्शन आवश्यक आहे ही बाब सर्वप्रथम त्यावेळेला बालगंधर्वांनी सुचविल्यावरून गोविंदराव टेंब्यांनी तसं ते संगीत दिलं आणि संगीत दिग्दर्शक ही कल्पना सर्वप्रथम उदयाला आली. संगीत नाटकांमुळे ख्याल गायकीची लोकप्रियता सुद्धा वाढली. मी तुम्हाला आताच ख्याल हा एक प्रकार सांगितला की जे ध्रुपदातून विकसित झालेला आहे. तर या ख्याल गायकीची लोकप्रियता सुद्धा या ठिकाणी वाढली. त्या काळातील किर्लोस्कर नाटक मंडळी, बळवंत नाटक मंडळी, बालगंधर्व नाटक मंडळी अशा अनेक नाटक मंडळींनी संगीत नाटक समृद्ध केलं. या ठिकाणी काही नावं तुम्हाला लक्षात ठेवता येतील विद्यार्थ्यांनो. त्यामध्ये एक आहे किर्लोस्कर नाटक मंडळी, बळवंत नाटक मंडळी, बालगंधर्व नाटक मंडळी या व अशा अनेक नाटक मंडळींनी संगीत नाटक काय केलंय, समृद्ध केलंय. पुढे ते सांगतात की या ठिकाणी काही त्यांनी नावं सांगितलेली आहेत ज्यामध्ये बालगंधर्व दीनानाथ मंगेशकर, भार्गवराव आचरेकर, जितेंद्र अभिषेकी व शौनक अभिषेकी, वसंतराव देशपांडे, जयराम शिलेदार व जयमाला शिलेदार, आनंद भाटे, राहुल देशपांडे, महेश काळे या व अशा अनेक नट गायकांनी संगीत नाटकांची परंपरा जपल्याचं आपल्याला दिसून येतं. तर हे संगीत नाटकातील अत्यंत नामवंत अशी ही प्रसिद्धी पावलेली ही नट कलावंत आहेत. पुढं सांगतात ते की नाटक रंगभूमीवर सादर होण्याच्या प्रारंभीच्या काळात
जेव्हा हे संगीत नाटक सादरीकरण केलं जायचं त्यावेळेच्या सुरुवातीच्या काळामध्ये अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यासारखे सामाजिक अडसर होते. यामध्ये काही असे सामाजिक अडसरसुद्धा होते की ज्याच्यामध्ये अंधश्रद्धा होती, सोबतच त्या ठिकाणी रूढी होत्या, काही परंपरा होत्या, यासारखी काही सामाजिक बंधनं त्यावेळेला यायची. आणि तत्कालीन सामाजिक वातावरण पोषक नसल्यामुळे नाटकात काम करण्यासाठी स्त्रियासुद्धा तयार नसत. म्हणजे तत्कालीन सामाजिक वातावरण होतं ते याला परवानगी देत नव्हतं. सामाजिक वातावरणामध्ये त्यावेळेस अशी काही बाब किंवा तेवढी प्रगल्भ मने नव्हती की ज्यामुळे नाटकामध्ये स्त्रिया काम करू शकतील. आणि त्यामुळे नाटकातील ज्या स्त्री व्यक्तिरेखा असायच्या त्या पुरुष पात्रांद्वारे साकारल्या जात असत. मग स्त्रीचं पात्र कोण पार पाडेल तर ते मग जे पुरुष असायचे ते पुरुष मंडळी स्त्रीचं पात्र ती सांभाळून येत असत. तसेच त्या काळात नाट्य कलावंतांना म्हणावी तशी प्रतिष्ठासुद्धा नव्हती. नाट्य कलावंतांना एक प्रकारची आज ज्या तऱ्हेने आपण सिनेमातील जे काही अभिनेते असतात त्यांना आपण ज्या तऱ्हेच्या किंवा पुन्हा त्या ठिकाणी जे काही आपलं एक सध्या सभोवती असलेलं जे काही असं आकर्षक असं युग आहे ज्याला आपण ग्लॅमर म्हणतो, तर त्यामध्ये काही अभिनय करणारे काही मॉडेल वगैरे असतात. तर यांना आपण जसं आज वेगळ्या एका नजरेतनं बघतोय त्यामध्ये एक व्यावसायिक दृष्टिकोन आलेला आहे, परंतु त्या काळामध्ये असं काही नव्हतं. अशी प्रतिष्ठा त्यांना मिळत नसेल. अशा परिस्थितीमध्ये बालगंधर्व जे होते त्या बालगंधर्वांनी साकारलेल्या स्त्री व्यक्तिरेखा या आजही अजरामर ठरल्या आहेत. तर अशा संगीत नाटकांच्यामध्ये बालगंधर्वांनी स्त्री व्यक्तिरेखा त्यांनी साकारली. आजच्या काळात करमणुकीचे विविध पर्याय उपलब्ध असतानाही नाटक जिवंत राहिले आहे. त्यांच्या सादरीकरण स्वरूपात काळानुसार बदल होत गेले. रात्र रात्र चालणारी संगीत नाटके आणि त्या नाटकाची तादात्म्य पावणारे, तादात्म्य म्हणजे एकरूप होणारे, जुळून जाणारे प्रेक्षक हे चित्र आता बदलले असले तरी नाट्यरसिकांची संख्या आजही लक्षणीय आहे. ते म्हणतात इथं की करमणुकीचे पर्याय बदललेले आहेत आणि असं असताना नाटक काय आहे, जिवंत आहे. कारण की आजची जी नवीन पिढी आहे त्या नवीन पिढीला आवडतं ते कुठलं मोबाईल फोन म्हणा किंवा पुन्हा टी व्ही म्हणा, तर यासारख्या ठिकाणी किंवा ज्या काही चित्रपटगृहे आहेत त्या ठिकाणी त्यांचं मन अधिक रमतं. नाटकांचा पर्याय हा अगदी शेवटचा पर्याय काहीसा मानला जातो, परंतु त्याचाही प्रेक्षक आहे, त्याचाही प्रेक्षक किंवा त्याचे नाट्यरसिक मंडळी आजही आहेत आणि त्यामुळे हे नाटकं आजही जिवंत राहिली आहेत. अगोदरच्या काळामध्ये जी नाटकं व्हायची ती रात्रभर चालायची, अगदी रात्रभर ती संगीत नाटके चालत असत. आणि अशी संगीत नाटके जी रात्रभर चालायची त्या नाटकांशी जी प्रेक्षक वर्गसुद्धा तसा असायचा. अगदी पहाटेपर्यंत ती नाटकं चालायची आणि त्याला अगदी रात्रभर प्रेक्षक वर्ग त्यांना बघत बसून ती नाटकाची आस्वाद ती घेत असत. परंतु आज असं चित्र नसलं तरी पण अगदी 3 तासाचं का होईना आजही नाटकं या रंगभूमीवरती सादर केली जातात, हे सुद्धा काही कमी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया, वेळ बराच झालेला आहे. या ठिकाणी आज आपण संगीत नाटक हा प्रकार आपण अभ्यासला आणि पुढील भाग जो आहेत अजून 2 प्रकार आहेत नाटकांचे. त्या स्थूलमानाने जे 3 प्रकार पडतात त्यापैकी पहिला प्रकार आपण बघितलेला आहे. दुसरा आता प्रायोगिक नाटक प्रकार जो आहे तो आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघू. ठीक आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.